एकदम डिफरंट कलरच्या लाईट्स याच्यामध्ये दिसणार आहेत. जय शिवराय, जय शंभूराजे भावांनो, सुबोध ब्लॉग आणि फिटनेसच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो. दिवाळी आली, लाईट लावायला, तोरण लावायला, आकाश कंदील लावायला सर्वांनाच खूप हौस येते. पण मित्रांनो, जे आकाश कंदील घरी बनवून लावण्यामध्ये मजा आहे ना, ते मार्केटमधून आणून लावण्यामध्ये अजिबात मजा नाही मित्रांनो. घरी तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही आकाश कंदील बनवू शकता आणि मार्केटमध्ये पाहिजे तसे आकाश कंदील तुम्ही आणू शकत नाही. कारण का तिकडे जर आपण तसे घ्यायला गेलो तर आपला खिस्सा पूर्ण खाली होतो. तर आज तुम्हाला मी स्वस्तात मस्त आणि सोपा आकाश कंदील कसं बनवायचं हे आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर चला आता पटापट मी स्टार्ट करतोय आकाश कंदील बनवायला. त्यासाठी काय काय अवजारं लागणार आहेत, काय काय साहित्य लागणार आहे, हे सर्व मी इकडे आणून ठेवलेलं आहे. काय काय आहे ते चला बघूया आपण. हे बघा मित्रांनो, सर्व सामान आपण इकडे जमा केलेलं आहे. आकाश कंदील बनवायला सर्वात अगोदर आपल्याला स्केल पट्टी घेतलेली, आपण सीस पेन्सिल घेतलेली, एक कटर घेतलेला आहे, कैची घेतलेली आणि 10 रुपयाचा आपण फेविकॉल आणलं होतं आणि 10 रुपयाचे फेविक्विक आणले होते. आणि हे 10-10 रुपयाला अशा या टिकल्या भेटतात, ह्या आणल्या होत्या मी. हे बघा, हे 4 आणले, म्हणजे 40 रुपयाचे आणले. 40, 50, 60 हे आणलेलं आहे. आणि हे आपल्या घरी गणपतीने आणलं होतं तेच होतं. आणि हे आपण 100 रुपयाचं आणलेलं आहेत, म्हणजे 160 रुपयाचं आपण पूर्ण सामान आणलेलं आहे. आणि ह्या बाटल्यांच्यापासून आपण फुलं कशी बनवायची तुम्हाला दाखवली होती. आणि ह्याच बाटल्यांचं जे वरचं भाग आहे याच्यापासून आपण आतमध्ये एक बेस तयार करणार आहे. ते कसं करायचं हे तुम्हाला दाखवतो. तर चला, सर्वात अगोदर याला आपण कटिंग करून घेऊया. अशा प्रकारे कटर घालणार आहे आणि गोल याला फिरून घेणार आहे. हे बघा, किती साध्या सोप्या पद्धतीने कटिंग होतो. तर सर्वात अगोदर ना आपण याला कटिंग करून घेणार आहोत. हा भाग बघा, हा कटिंग केला म्हणजे हा गोल झाला. सर्वात अगोदर आपल्याला हे हे काढायचं आहे आपल्याला, कारण याच्यामुळं जी आतमध्ये लाईट आहे ती बाहेर येणार नाही, म्हणून आपण याने काढून घ्यायचं आहे. आपण हे काढून घेतलेलं आहे. आता याला इकडे ठेवून बघा मित्रांनो, याला आपण आतमध्ये ठेवलेलं आहे. किती सोपं फिट करायचं तुम्हाला दाखवतो मी. तसं त्याला चिपकवायचा एक साधा सोपा उपाय आहे. या कोपऱ्याला ते आपल्याला फेविक्विक टाकायचं, असं एक टिपका टाकला ना की याला अशी फिरून घ्यायचं आहे आणि ते असं चिपकवायचं आहे. बघा किती पटकन चिपकणार आहे. आणि आपल्याला जसं माप पाहिजे त्या मापालाच आपण चिपकून घेणार. याला 2 मिनिटामध्ये हे चिपकून रेडी झालं. आता इकडची बाजू आहे हिला पण आपल्याला असं फिरून घ्यायचं आहे आणि त्याच मापामध्ये आपल्याला इकडे चिपकवून घ्यायचं आहे. तर चिपकवायला आपल्याला सर्वात अगोदर तेच करावं लागेल. फेविकॉलचा एक टिपका इकडे टाकून द्यायचा. हा आपण रेडी केलेला आहे चिपकवून, अवघी 2 या 3 मिनिटांनी चिपकून रेडी झाला. आता आपण काय करायचं माहिती आहे, तर माप घ्यायचं आपण किती बनवणार. तर इथून आपल्याला 6.5 सेंटीमीटर आपल्याला घ्यायचं आहे. 6.5 सेंटीमीटर कुठे येतो, ते इथे येतो. तर इथे आपल्याला एक टिक मार्क करायची आहे पेन्सिलमध्ये. टिक मार्क करा. आता मी इकडे टिक मार्क केलेली आहे आणि याला आपण कटरमध्ये कटिंग करणार आहोत एकदम व्यवस्थित. याला आपण आता फिरून घेतोय आणि कटिंग करतोय. हे बघा, कटिंग करणं खूप इझी आहे मित्रांनो, फक्त गोल फिरवत जायचं, कटरमध्ये कटिंग होतो. हे बघा मित्रांनो, पुरा आपण कटिंग केलेलं आहे, जी मार्किंग केली होती त्या हिशोबामध्ये. आणि आता याला माप घेऊन बघायचं आपलं 6.5 सेंटीमीटर आहे का. तर पुन्हा आपण स्केल पट्टी लावलेली आहे आणि इकडे बघा 6.5 सेंटीमीटर आपला पूर्ण आपण कटिंग केलेलं आहे. आता कटिंग केल्यानंतर काय करायचं आहे, स्केल खाली ठेवतो मी आणि हा आपला टेप आहे, इथे आपण हा टेप लावणार आहोत. हे कशासाठी माहिती आहे का, प्रॉपर आपल्याला मार्किंग पण करता येईल लावताना आणि पेन्सिलची मार्किंग पण होईल. आणि आपण जेव्हा पेपर चिपकवू कलरफुल, तो पेपरसुद्धा एकदम परफेक्ट लागेल. तर हा इकडे बघा, आपण हा इकडे लावून घेतलेला आहे व्यवस्थित आणि वरची बाजू पण एकदम परफेक्ट आपण फिरून घेणार आहोत अशी, म्हणजे कुठे वरती जास्त कमी जास्त मार्किंग दिसली नाही पाहिजे. ही बाजू आपली झाली. आता इकडच्या साईडला पण सेम आपण असं लावून घेणार आहोत. बघा, हे आपण दोन्ही बाजूला लावून घेतलं. हे कशासाठी घेतलं माहिती आहे का, आपण पेपर पण घेतला असता, पुठ्ठा पण घेतला असता, पण पुठ्ठा वगैरे घेतला असता तर आतमध्ये लाईट लावल्यानंतर लाईट इथून बाहेर नसली पडली, आपल्या आकाशकंदीला लाईट पडली पाहिजे, म्हणून आपण हे अंड्याच्या बाटलीचं कटिंग करून हा बेस तयार केला. अशाच प्रकारे सर्व बाटल्यांना कटिंग करून अशी बेस तयार करूया.
हे बघा मित्रांनो, पूर्ण तयार करून घेतले, एक मापामध्ये सर्व तयार केले. आता हे सर्व तयार केलेले आहेत. आता यांना इकडे आपण असं ठेवून देऊ. आता हे पेपर आहेत, या पेपरला आपण याच्या मापाने कटिंग करून घेणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला अगोदर काय करावं लागेल, एक आपल्याला असं घेऊन माप घेऊन बघावं लागेल का आपला हा पेपर किती सेंटीमीटरपर्यंत आपल्याला लागू शकतो. तर असा माप घेऊन बघायचा आपल्याला. फोल्ड करा, इथे येणार. तर हा इथे आपण हाताचा माप ठेवलेला आहे आणि हा सेंटीमीटर आपण मापून घेणार किती सेंटीमीटर होतो. मित्रांनो इकडे बघा, 10 सेंटीमीटरला आपण मार्किंग करून घेणार आहोत. सर्वात अगोदर इथे एक टिक मार्क केली आपण 10 सेंटीमीटरला. आता इकडून 1 2 3 4 5 6 7 आणि 8 8.5 सेंटीमीटर घेतलेलं आहे मित्रांनो. इथून आपण माप घेतला 8.5 सेंटीमीटर आणि इकडनं आपण घेतलेलं आहे 10 सेंटीमीटर. तर पुन्हा इकडून आपण मापून घ्यायचं आहे. तर हे टिकमार आपण केलेली आहे. आता हा 10 सेंटीमीटर आपण घेतलेला आहे, असा आडवा घेतलेला आहे. तर 10 सेंटीमीटर आपल्याला असं घेतलेलं, त्याला टिकमार करायची. तर पुन्हा आपण इथून आपल्याला अर्ध्या सेंटीमीटरला आपल्याला टिकमार करायची आहे आणि याच मापाने आपल्याला कटिंग करायची आहे. जेव्हा आपण ह्या मापाने कटिंग करणार ना, तेव्हा आपली कटिंग परफेक्ट येणार आहे. एकदम कट टू कट अर्ध्या सेंटीमीटरला टिकमार करा आणि त्याचप्रमाणे तुम्ही कटिंग करा. बघा हे टिकमार केलेली आहे. आता सर्वात अगोदर आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. सर्वात अगोदर मी कटिंग कशी करायची तुम्हाला दाखवतो. मी मार्किंगपासून थोडी बाजूला कटिंग करा, कारण कटिंग जर वाकडी गेली तर तुमचा काम फ्लॉप होऊ शकतो. इकडे बघा, आपण सूतभर जास्त घेतलेला आहे आणि कटिंग बाहेर घेतलेली आहे. तर आपली कटिंग जर आतमध्ये आली तरी पण आपली मार्किंग होते येणार आहे आणि एकदम परफेक्ट कटिंग येणार आहे. तर हे बघा, ही झाली. हे आपण कटिंग केलं आणि आता दुसरा जर कटिंग करायचा असेल तर काहीच नाही करायचं, ह्याच मापाने आपल्याला कटिंग करायचं. याला फक्त असं ठेवायचं आहे, तुम्हाला फक्त अशी मार्किंग करून घ्यायची. झालं आहे. हे बघा, किती सोपं काम आहे. तुम्ही जर मापात कटिंग केलं ना, तर पुढचं कटिंग करायला तुम्हाला हे नाही आहे. आता पुढचे पण असे पटापट आपण कटिंग करून घेऊया. आपण हे 2 कटिंग केलेले आहेत. याच मापाने आपण आता रेड कलरची कटिंग करूया, कारण का आपल्याला एकच माप घ्यायचं आहे. तर आपण एकच मापाने कटिंग करणार आहोत आणि आता हेच मापाला ठेवणार आहोत. मार्किंग करून झाली याला सुद्धा. आता हा सुद्धा पटकन कटिंग होणार आणि मग ह्याच मापाचा आपण दुसरा कटिंग करणार आहेत. एकदा मार्किंग झाली की कटिंग करायला वेळ लागत नाही, अवघ्या म्हणजे 2 मिनिटामध्ये कटिंग होते. बघा, एकदम परफेक्ट कटिंग केलेली आहे. आता ह्याच मापाने आपण दुसऱ्या बाजूला पण मार्किंग करून घेऊ आणि दुसरी बाजू पण कटिंग करून घेऊ. मित्रांनो, हे 2 कटिंग करून घेतले, हे 2 कटिंग करून घेतले. आता पटापट जी मार्किंग आपण केली होती त्या मार्किंगच्या लेवलमध्ये आपण सर्व एकसारखे कटिंग करून घेणार आहोत. त्याच्यावरचा कागद असा काढायचा आहे आपल्याला, असते हा जो कागद आहे ना, याला काढायचं म्हणजे पूर्ण तुम्हाला असं यांना काढून टाकायचं नाही आहे. याला असं एक लेवलमध्ये ठेवून असं फोल्ड करून घ्यायचं आहे. तर इथे लावून असं एक टिपका द्यायचा स्टिकचा आणि चिपकून टाकायचा, म्हणजे आपल्याला तो त्याचा त्रास
होणार नाही आहे आपल्याला. हा आपण तयार केलेला आहे. आता सर्वात अगोदर आपण याला लावणार आहोत. हे पेपर त्यासाठी लावलं होतं कारण का हे जेव्हा चिपकवतो याच्यावरती लावलं तर पटकन निघून जातो. याच्यावरती तुम्ही डायरेक्ट असं लावू नका. याच्यावरती लावला तर हे थोड्या वेळात निघून जाईल. हा टेप लावला त्या टेपवरती आपण असं चिपकवलं तर हे निघत नाही आणि परमनंटली एकदम मस्तपैकी चिपकून जातो. आता मला कट टू कट असं चिपकवायचं आहे. बघा आपण सूदभर जास्त घेतला होता तो. आता आपण कटिंग करणार आहोत. हे आपण परफेक्ट इथं चिपकून घेतलेलं आहे आणि असं बोटामध्ये दाबून घ्यायचं आहे. आणि काय करायचं आहे आपल्याला, पुन्हा आपला जो फेविस्टिक आहे ना, फेविस्टिकमध्ये इथे एक असा छोटासा एक टिपका द्यायचा आहे म्हणजे हा कोना परमनंटली याला चिपकून जाईल एकदम व्यवस्थित. हा झाला. आता ही इकडची बाजू झाली. आता आपल्याला अशाच प्रकारे रेड कागदाला पण कटिंग करून घ्यायचं आहे. बरोबर दिसले असते. हे बघा झाले. एकसारख्या सर्व कटिंग झाले. याला आपण पुन्हा काढून घेऊया. असं त्याला काढलं असं. याला पण सेम मापामध्ये फोल्ड केलेलं आहे. मग आपण फ्यूस्टिक टाकून याला उलट्या साईडला असं चिपकून घेतलेलं आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला एक काम करायचं आहे. हे थोडं असं डिटेलमध्ये तुम्हाला पेन्सिलमध्ये असं करून घ्यायचं आहे आणि खालच्या बाजूला ढकलायचं आहे. म्हणजे सर्व गोलाकार आपला एकसारखा येणार आहे आणि कुठेच कमी जास्त होणार नाही याची काळजी आपण घ्यायची असते. म्हणून एक मापामध्ये त्यांना असे फिरून घ्यायचे आहेत. आता हे 2-2 घ्यायचे आहेत आणि कुठला जर राहिला तर त्याला एकट्याला पण तुम्ही करू शकता. आता हे सर्व आपल्याला एक मापामध्ये असे खाली करून घ्यायचे आहेत. हे केलं आपण. आता याला वरच्या साईडला आपण लावून घेणार आहोत. एक सूत इकडे पण जास्त झालेला आहे तर हा आपण कटिंग करणार आहोत. एक सूत जास्त झाला होता याला आपण काढून घेतला. चिपकवून घ्यायचं आहे. हे घेतलं कट टू कट चिपकवून. आता पुन्हा आपल्याला फॅनस्टिक लागणार आहे. तर फॅनस्टिकचा एक टिपका आपण इथे दिलेला आहे. आता हा सुकत राहील तोपर्यंत काय करायचं आपल्याला, याच्यामध्ये आपल्याला जॉईंट आहे. तर जॉईंट आपण कुठे बघितला, इकडे बघितला होता ना. तर हे याच्यामध्ये एक असे एक एक घालायचं आहे. हा इथे घालायचा आहे. हा इकडची बाजू वरच्या साईडला घालायची आणि खालच्या साईडला घालायची. तर कुठे राहिलं नाही आहे तर पहिले बघून घ्यायचं. कुठे एक एक 2-2 राहिल्या ते व्यवस्थित फिरून घेऊ आणि हे एकामध्ये एक असे घालून घेऊ. म्हणजे कसं लावताना कुठे मिस्टेक झाली नाही पाहिजे. बघायचं कुठं राहिलेलं आहे. हे बघ असं राहिलेलं आहे ना, हे करून घ्या म्हणजे लावताना मिस्टेक झाली. एकदा चिपकवल्यानंतर तुम्हाला काढून लावायचं बोललं ना तर खूप अवघड पडणार आहे. आता सर्वात अगोदर आपण जॉईंटवरती येणार आहोत. काय करायचं आहे, याची ही चिकटपट्टी आहे ना, ही थोडी अशी काढायची आहे आणि इथून अशी कटिंग करून याला लावायची. बघितला. आता ही दुसरी चिकटपट्टी काढायची आपल्याला इकडनं, अशी एवढी तोडून घ्यायची आणि याला हे याचं कटिंग आहे ना, या कटिंगवरती अशी लावायची. म्हणजे आपला हा आकाश कंदील एकदम व्यवस्थित होणार आहे. हे बघा बोटामध्ये आपण फिरून घ्या. कुठे जर कमी जास्त असेल
तर तुम्ही ॲडजस्ट करून इकडून असं खालून पेन्सिल घालून तुम्ही त्याला असा सीधा करू शकता. कधी कधी काय होतं की आतमध्ये चिपकलेला असतो तर असं येत नाही. हे बघा एक लेवलने आले तिन्ही, अशा प्रकारे तुम्ही करू शकता. आता एक बाजू पूर्ण आपण अशी लावून घेणार आहोत. जे पण तुम्ही डेकोरेशन पेपर आणता ते चिपकवायचे घेऊन या. चिपकवायचे पेपर आणले तर तुमचा काम हा सोपा होणार आहे. कारण चिपकवायच्या पेपरमध्ये आपला काम पटापट होतो आणि आपल्याला गम बिम लावायची गरज नाही आहे. एकदम इझी आणि पटापट काम होऊन जातो. आणि चिपकवताना कसं आहे का तुम्हाला गम जर असेल तर मग सुकायला वेळ घेतो आणि तुमचा आकाशकंदील बनायला मग तो थोडा टाईम जाणार. पटापट आपल्याला डेकोरेशन करायचा असतो. डेकोरेशनमध्ये हीच एक गोष्ट आहे का महत्त्वाची आहे का आपला टाईम वाचला पाहिजे. टाईम वाचला तर तुम्ही अजून सुंदर डेकोरेशन करू शकता आणि जर मिस्टेक झाली तर त्याला आपण डबल प्रिपेअर पण करू शकतो. तर हा छोट्या छोट्या गोष्टींचा आपल्याला लक्ष द्यायचं आहे. सर्व एकसारखं चिपकवा म्हणजे सगळ्यांचे हे आकार एकसारखा येईल. थोडं वाकडं तिकडं नाही येणार. कमी जास्त असेल तर टेन्शन घेऊ नका. आपण खालून इकडून त्याला असं दाबून त्याला चिपकवू पण शकतो आणि जर थोडं हे असेल तर त्याला आपण ॲडजस्ट पण करू शकतो. हे बघा शेवटचा इकडचा साईड एक राहिलेला आहे. तर याला आपण कटिंग करून व्यवस्थित सेंटरमध्ये लावणार आहोत. तर बघा मित्रांनो एक बाजू आपण पूर्ण लावून घेतली. आता बघायचं आपल्याला की कुठे एकसारखं नाही दिसत आहे. या गोष्टीची काळजी घ्यायची. पेन घुसवायचं आहे. पेनाची जी पेन्सिलची जी बारकी बाजू आहे ती आतमध्ये घुसवायची आणि असं खालच्या साईडला जरा ओढून घ्यायचं आहे. हे बघा ओढून येणार आहे तो, कारण खाली चिपकवलेला असतो आणि एकसारखं का येत नाही, कारण कुठे फसला असेल तर तो एकसारखं येत नाही. तर अशी तुम्हाला काळजी घ्यायची. सर्व एकसारखे यायला पाहिजेत असे. आणि कुठला जर असेल त्याला असं दाबून घेऊ शकतो. आता आपली वरची बाजू पूर्ण झालेली आहे. आता आपण खालच्या बाजूला येणार. तर आता खालची बाजू लावायला आपल्याला सर्वात अगोदर जे जॉईंट्स आहेत ना तिथून सुरुवात करावं लागते. कारण जॉईंट्सवरतीच लावायचे असतात ते. असे आडवे तिडवे लावले तर तुमचा हा आकाशकंदील व्यवस्थित येणार नाही. हा लावला आपण आणि चिपकवताना काळजी घ्यायची का जेवढी साईज याची आहे तेवढी साईज इकडची आली पाहिजे.
एकसारखं नसेल तर पेनमध्ये तुम्ही पुन्हा त्याला एकसारखं करू शकता, एक बाजून पेन घुसून. अशा प्रकारे तुम्हाला करून घ्यायचं आहे. हे पूर्ण आपलं तयार झालेलं आहे. त्याला आता इथं थोडं काढून थोडं पुन्हा लावावं लागेल. एकसारखं आलं तर इथं गॅप मोठी दिसणार नाही आहे. तर हे बघा, आता मी त्याला वरतून थोडा आकार देतो हाताने, सुंदरता वाढेल त्याची. बघू शकता किती सुंदर झालेलं आहे. आता याला आपण इथे पट्टी लावणार आहोत. आता आपण याला काढणार इकडनं, व्यवस्थित अशी काढून घेतली की याला इकडे लावायची आहे. हे निघावं नाही म्हणून आपण याच्यावरती आपण अशी पट्टी मारतोय. कंदील छोटंसं तोरण आकाश कंदील आपण बनवलेलं आहे, हे निघणार सुद्धा नाही आहे. आणि एक सुंदर असा एक लुक येणार आहे आपल्या आकाश कंदीलला. बघायचं बघा, एवढं एक्स्ट्रा आहे, एवढं आपण कटिंग करणार पुन्हा. आता अशाच प्रकारे वरच्या साईडला आपण लावून घेतोय. कट टू कट बसलेली. आता काय करायचं, इथेशी ना आपण टिकल्या लावणार आहोत. या टिकल्या काढून घेतो सर्वात अगोदर मी. काय करायचं आहे आपल्याला, इकडे येत नाही, इकडे या टिकल्या लावायच्यात. म्हणजे सिल्वरवरती सिल्वर लावू नका तुम्ही, सिल्वरवरती गोल्डन लावा आणि गोल्डनवरती सिल्वर लावा, तरच हा याला लुक येणार आहे चांगला. तर आपण सिल्वरवरती गोल्डन लावणार आहोत. हे बघा, आपण गोल्डन टिकल्या अशा लावलेल्या आहेत. आणि काय करायचं आहे, ह्या टिकल्या निघायला नाही पाहिजेत ना, तर एक फेविस्टिकचा एक टिपका द्यायचा दोन्ही बाजूला एक, म्हणजे हा याला परमनंट चिपकून जाईल, म्हणजे हा आता निघणार नाही. झालं. आता इकडच्या साईडला पण लावायचं आहे, तर अजून एक लाईन काढूया. आणि ही लाईन इकडे लावूया. हे लावून घेतलं आपण. आणि याला आपण, याचा रामबाण उपाय आपल्याकडे आहे. त्याला आपण फेविस्टिकमध्ये याला आपण चिपकून घेणार आहोत, म्हणजे हा आता निघायला नको. बघा, याला थोडं दाबून ठेवावं लागेल फेविस्टिक लावल्यानंतर. फेविस्टिक सुकायला थोडा वेळ लागतो. तेव्हा माझा बोटसुद्धा चिपकायला लागला. बघा, हे किती युनिक डिझाईन वाटते. हे इकडे लावलं तर बघा, असं बघायचं तुम्हाला सेंटरला घ्यायचं आहे का, थोडं पण असं म्हणजे वाकडं नाही घ्यायचं. वाकडं घेतलं तर पूर्ण म्हणजे शो निघून जाईल, याची काळजी घ्यायची. आणि हातामध्ये असे दाबून पूर्ण व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आपण एक लाईन लावून घेतलेली आहे, आता दुसरी लाईन लावायची. बघायची जेवढी गॅप आपल्या इकडच्या बाजूला टिकलेली आहे तेवढीच गॅप इथे द्यायची, त्याच्यापेक्षा कमी गॅप नाही द्यायची आपल्याला. अशा प्रकारे आपल्याला सेंटरलाही लावून घ्यायची. थोडी हल्ली तर आपण तिला ॲडजस्ट करू शकतो. आपण एक नवीन लावली होती, तर तिला आपण आता एक फॅब्रिकचा टिपका देणार. हे बघा मित्रांनो, आपण पूर्ण आकाश कंदील तयार केलेला आहे. आता इथे काय करायचं, तर आपण जो झाकण घेतला होता, हा झाकण घेतला होता, याच मापाने आपण कटिंग करणार आहोत आणि वरती टिकली देणार आहोत. याला उलट्या साईडून अशी मार्किंग करून घेणार आहोत आणि मार्किंग केल्यानंतर त्याला कटिंग करून घेणार आहोत. तर अशाच प्रकारे तुम्हालाही मार्किंग करून घ्यायची. आणि मार्किंग करून झाल्यानंतर बघा, पूर्ण अशी गोल कटिंग झालेली. गोल कटिंग झाली तर काय करायची, हे आपण झाकण घेतलं होतं, त्या झाकणच्या मापात आपण तिथे लावलं होतं ना. तर काय करायचं आहे, याचं कागद काढून घ्यायचं आहे आणि याच्यावरती लावायचं आहे. बघा, हे सेंटरला बघायचं पुरा आणि याच्यावरती व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आणि आपली जी सस्पेन्सल आहे तर बघायचं इथे झाकण कुठे आहे, ते इथं आपण होल केलं होतं, त्याच होलाला आपण इथे छेद करायचं आहे. आणि याला असं लावून डेकोरेशन पेपर लावलेलं आहे, इकडच्या बाजूला आपण लावायचं आहे आणि इकडे असं पूर्ण लावून त्याला आतमध्ये साईडला असं प्रेस करून पूर्ण व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. इथे आपण झाकण लावला बाटलीचा आणि त्याच्यावरती आपण हा डिझाईन पेपर लावला आणि याच्यावरती आपण बघा कसा एकदम परफेक्ट पॅक करून घेतलेलं आहे. तुम्ही इकडच्या साईडून पण सेम तसंच प्रकारे पॅक करू शकता. आणि तुम्हाला अशी बाजू ठेवायची असेल कंदीलची तर इकडे तुम्ही झाकण लावा, आणि जर तुम्हाला अशी ठेवायची असेल तर इकडच्या साईडला तुम्ही झाकण लावा. हे बघा किती सुंदर मी तयार केलेलं आहे. डिझाईन पण बघा, अशा प्रकारे तुम्ही स्वस्तात मस्त तोरण आकाश कंदील बनवू शकता.
आणि अशाच प्रकारे सर्व तोरण आकाशकंदील मी बनवून घेतो. मित्रांनो, पूर्ण आम्ही तोरण आकाशकंदील बनवून घेतले. आता यांना आपण होल मारून डायरेक्ट लाईटीच्या तोरणला लावणार आहोत. आता सर्वात अगोदर मी यांना शोल्डर मशीनमध्ये पटापट होल मारून घेतो. मित्रांनो, आपण सर्व आकाशकंदीलला आपण होल मारून घेणार आहोत अशा प्रकारे. सर्वांना होल मारून घेतले. आता यांना सर्वांना आम्ही आता लाईटीला फिट करणार आहोत. एक आम्ही सेंटरला लावून घेतलेलं आहे आणि जे आपल्या हातातून जे बिघडला असेल हां इकडच्या साईडला लावायचं आहे याला. म्हणजे मधीत लाल आणि दोन्ही बाजूला पिवळं असं लावणार आहेत आपण. म्हणजे कसं उठून दिसलं पाहिजे. काय डेकोरेशन करताना एक लक्षात ठेवायचं आहे का आपला जे पण डेकोरेशन करतो आहे त्याच्यामध्ये हायलाईट्स जे असतात ना ते हायलाईट असे समोर आले पाहिजेत आणि जास्त फोकस इकडेच होतो. आता हे लावल्यानंतर पुन्हा आता आपण हे लावणार आहोत. कारण जे प्लॅनिंग मी केलेलं आहे लावायचं ते एकदम व्यवस्थित सक्सेस झालं पाहिजे. लावताना जरा काळजी घ्यायची आहे तुम्हाला. आता हा व्हाईटवाला इकडे लावणार आहे बघा. कॉम्बिनेशन फक्त बघत राहा तुम्ही. कॉम्बिनेशन करताना तुम्हाला बघायचं आहे की कुठला परफेक्ट आपल्याला सूट करणार आहे. त्याच्यावरती हा साईडचा आहे तर आपण दुसरा घेणार आहोत कारण एकसारखं कॉम्बिनेशन आलं पाहिजे. हे बघा हा व्हाईट इकडे आपण घेतलेला आहे आणि आता याच्यानंतर आपल्याला ना 2 डिफरंट कलर लावायचे आहेत. तर आपण डिफरंट कलर लावणार आहोत. तर आपल्याकडे 2 डिफरंट कलर आहेत आपल्याकडं. तर आता हे लावणार आहोत बघा. अशा प्रकारे तुम्हाला पण थोडं डेकोरेशनमध्ये हायलाईट्स चांगले दाखवायचे आहेत. कारण जेवढे तुम्ही कलर दाखवाल ना तेवढा तुमचा लाईट तोरण सुंदर दिसणार आहे. पायाखाली नको येऊन द्या बेटा. बाप्पाचं आहे ना. बाप्पाचं काम चांगलं व्हायला पाहिजे. आता हा इकडे लावणार आहे या साईडला. हा इकडे एक लावला आणि इकडे लावला बघा. इकडे शेवटचा लावत आहोत आपण. आणि आता हा शेवटचा लावल्यानंतर आपला लाईट तोरण पूर्णपणे तयार होणार. लाईट तोरण आपण फायनली बनवलेलं आहे बघा. किती सुंदर लाईट तोरण. हे आपण 13 लाईट तोरण बनवले. म्हणजे इकडच्या साईडला 6 इकडच्या साईडला 6 आणि मधीत हा सेंटर घेतलेला आहे. त्या सेंटरपासून 6 लावले आहेत म्हणजे पूर्ण 12-13 लावले आहेत. तुम्ही बाहेर लावायचं तर बाहेर पण लावू शकता आणि दरवाजासमोर लावायचे दरवाजासमोर पण लावू शकता. बघा मित्रांनो, लाईट चालूमध्ये हा दिवसा असा लाईट तोरण आपल्याला दिसणार आहे. आणि काय लुक येतो बघा. दिवसा जर बघितला तरी आपला लाईट तोरण हा सुंदरच दिसणार आहे आणि रात्री बघितला तरी पण हा लाईट तोरण सुंदरच दिसणार आहे. आता एकदा तुम्हाला लाईट बंद करून दाखवतो बघा. लाईट बंद केल्यानंतर आपल्या लाईट तोरणचा एक लुक बघा तुम्ही. हा तुम्ही बघितला दिवसा लाईट तोरण असा दिसतो लाईट चालू केल्यानंतर. आणि लाईट बंद झाल्यानंतर रात्री कसा दिसणार आहे हे तुम्हाला एकदा दाखवतो. रात्री लाईट बंद केल्यानंतर हा लाईट तोरण असा दिसणार आहे आपला. एकदम डिफरंट कलरच्या लाईट्स याच्यामध्ये दिसणार आहेत. मित्रांनो, आपण तोरण कसं बनवला ते तुम्ही बघितलं ना. मित्रांनो, माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेलचा घंटा दाबा. जेव्हा जेव्हा चांगला व्हिडिओ मी अपलोड करणार तुम्हाला नोटिफिकेशन येणार आणि समजणार. तर चला व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छोटासा ब्रेक. बाय.